श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आता 18 जानेवारीला आहे मौनी अमावस्या। या अमावस्याला काय करावे तर या अमावस्याला पौष अमावस्या देखील म्हणतात। या अमावस्याचे खास असे वैशिष्ट्य आहे आणि खास उपाय जर केले तर तुमचे अडीअडचणी नक्की दूर होणार। तर या दिवशी काय केले पाहिजे आपण चला तर मग आपण जाणून घेऊया। आता आपण काय करावे तर या दिवशी म्हणजेच अमावस्याला लवकर उठून स्नान आवरून सूर्याला आपण जल अर्पण करायचे आहे, म्हणजेच अर्घ्य देणे असे देखील म्हणतात। हे केल्याने गरिबी दूर होते, घरात सुख शांती संपत्ती येते। दुसरा उपाय हा आहे, मौनी अमावस्याला आपण गायला दही व तांदूळ खाऊ घालावे। यामुळे मानसिक शांतता मिळते व चंद्राशी संबंधित समस्या या दूर होतात। व या दिवशी तुपाचा दिवा लावावा व महालक्ष्मी समोर बसून ओम श्री या मंत्राचा 11 माळ जप करा। ते पण कमळगट्ट्याच्या माळीने करावे। यामुळे काय होते तर महालक्ष्मीची कृपा होते व घरात सुख संपत्ती येते। आता मौनी अमावस्याला तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा 1008 वेळा जप करू शकता व हा मंत्र म्हणत असताना भगवान शंकरांना पंचामृताने अभिषेक करत जप पठण करावा। हे त्यामुळे आपल्याला आपल्यावरील आलेले आर्थिक संकट आलेले असू द्या ते आपोआप निघून जाईल व तुमच्या कुंडलीत कालसर्पदोष असेल तसेच पितृदोष असेल तर तुम्ही मौनी अमावस्याला पवित्र नदीकाठी पिंडदान केल्याने सर्व दोष नाहीसे होतात। अजून एक उपाय आहे तो म्हणजे पिठात साखर मिसळून मुंग्यांना खायला द्या। असे केल्याने व्यक्तीला शुभ फळ प्राप्त होते व माता लक्ष्मीची कृपा होते। आपण या दिवशी दान करायचे आहे। मौनी अमावस्याला दान करावे, यामुळे लक्ष्मीची कृपा होते। तुम्ही हे दान करत असताना दान करू नका तर गरजू व गरीब व्यक्तीलाच दान करावे। की तुम्ही असे चांगले व्यक्ती आहेत खाते पित्या आणि त्यांना दान करते असं बिलकुल करू नका। ज्यांना खूप गरज आहे अशा व्यक्तींना तुम्ही दान करावे। यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो। याचा असा उद्देश होतो आपण दुसऱ्यांचे भले केले की आपले भले आपोआपच होत असते। या अमावस्याला माता लक्ष्मीला खीर अर्पण करावी, यामुळे घरात सुख शांती येते। जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्ही रात्री ईशान्य दिशेला दिवा लावा, तो पण दिवा तुपाचा दिवा लावा। यामुळे माता लक्ष्मीची नक्की आपल्यावर कृपा होणार, सर्व आपल्या मनोकामना पूर्ण होणार। मौनी अमावस्याला तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करा, तिथे दूध अर्पण करा। यामुळे पित्राचा आशीर्वाद मिळतो व पूर्वजनांना समाधान मिळते। आता मैत्रिणींनो, खूप उपाय सांगितले आहेत, यापैकी एक उपाय देखील तुम्ही मनापासून केला तर त्याचे फळ तुम्हाला नक्की भेटणार। आता बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडलेला असतो की अमावस्या तिथीलाच का बरं उपाय करतात। तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमावस्याला आकाशामध्ये चंद्र दिसत नाही। चंद्र असतो परंतु दिसत नाही। चंद्र हा माणसाच्या मनाचा कारक ग्रह आहे असो ज्योतिषशास्त्र म्हणते। माणसाचे मन किती चंचल आहे हे आपणास माहीत आहे। तर मनाची चंचलता आपले मन शांती घालते आणते। आपले मनच असते ते आपल्याला सुखी करते व दुःखी देखील करते। म्हणून चंद्र हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो आणि ही अमावस्याला असताना ती पितरांची तिथी मानली जाते। पितराची सेवा करण्यासाठी व पितरांना संतुष्ट आणि प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर अमावस्याला श्राद्ध पिंडदान असे केले जाते व पितराची ही सेवा केल्याने पितृदोष नाहीसा होतो। आता अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीची आवडती तिथी आहे, कारण दिवाळी ही अमावस्याच्या दिवशीच येते। लक्ष्मी मातेच्या उपासनेसाठी अमावस्याच्या तिथी येणे देखील खूप महत्त्वाचे आहे। या दिवशी जर आपण लक्ष्मी स्तोत्र मंत्र पठण केले
त्याचबरोबर कुंकू अर्चन केले, या सर्व गोष्टी केल्या तर आपल्याला याचा लाभ मिळतो व कुटुंबात सुख समृद्धी येते असते. आता आमोशाला काय करावे तर आपल्या घराचा जो उंबरठा आहे त्याचे उंबरठा लेपन करावे. तर ते कसे करावे? थोडे पाणी घ्यावे, त्याच्यात हळद मिक्स करावी, गोमूत्र टाकावे, ते सर्व एकत्र करून आपला उंबरठा सारून घ्यावा. उंबरठा लेपन करावे. त्यानंतर तर ते केल्याने काय होतं, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आता आपले घर पुसताना आपण अमावास्येला तेव्हा पण आपण पाण्याने घर पुसताना त्यामध्ये खडे मीठ, हळद, गोमूत्र टाकावे व फरशी स्वच्छ पुसून घ्यावी. त्याबरोबर आपल्या या पाण्यानेच आपल्या घरातील मोठे वाहन असेल, आपण वापरत असेल तर ते सुद्धा स्वच्छ या पाण्याने करावे. मीठ, हळद आणि जे मीठ वापरणार आहे ते खडे मीठच वापरायचे आहे. हळद आणि गोमूत्र हे सर्व एकत्र करून ते पुसावे. याच्यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते. विशेष म्हणजे अमावास्येला घर स्वच्छ करावे, घरातील जाळे आळे हे देखील काढावेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण अन्नदान, वस्त्रदान कोणते पण दान करावे. अमावास्येला खूप चांगले असते आणि या दिवशी आपण केलेले उपाय त्याचे फळ नक्की भेटते. म्हणून आपण या मौनी अमावास्येला न चुकता 18 जानेवारीला मौनी अमावास्या आहे. या दिवशी आपण हे जे उपाय सांगितलेले आहे ते तुम्ही नक्की करा. अशा प्रकारे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला प्रेस नक्की करा. चला तर मग मैत्रिणींनो, कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.